नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मकरन आणि स्वीटीचं लग्न असतं आणि त्यांच्या लग्नासाठी हॉल बुक करण्यासाठी शुभांगी आणि तिची मैत्रीण आलेली असते. तेव्हा इथे शुभांगीला फॉर्मवरती साईन करायला सांगितलेली असते. तेव्हा इकडे नेहमीप्रमाणे शुभाला साईन करायला खूपच जास्त भीती वाटत असते. साईन करण्याचा जो काही फोबिया तिला आहे, तो तिला प्रत्येक वेळेला अडचण निर्माण करत असतो. ती म्हणत असते की मला साईन करता नाही येत आहे, नाही जमत आहे मला, माझा हात थरथरतोय. तेव्हा इकडे आता जिथे हॉल बुक करण्यासाठी शुभा आलेली असते, तिकडे जे दादा असतात ते म्हणत असतात, "हे बघा शुभाताई, तुम्हाला इथे साईन करावीच लागेल. अहो नाहीतर हा हॉल बुक नाही होणार. तुम्हाला तुमचा हॉल हा बुक नाही करता येणार आणि मग जर दळवी आले ना, तर हा हॉल मला त्यांना द्यावा लागेल हां. तेव्हा तुम्हाला या फॉर्मवरती साईन तर करावीच लागेल." तेव्हा शुभा पुन्हा प्रयत्न करायला जाते. ती पुन्हा साईन करायला जाते, पण तिचे हात खूपच जास्त थरथरत असतात. तेव्हा तिची मैत्रीण म्हणत असते, "अगं शुभा, असं काय करतेस तू? तुला साईन करता येत नाही आहे का? जमत नसेल तुला तर दे, माझ्याकडे दे. मी साईन करते." तेव्हा इकडे आता शुभाची मैत्रीण साईन करायला जाते. तेव्हा दादा म्हणत असतात, "तुम्ही नाही साईन करू शकत. हॉल कुणाला पाहिजे? हॉल त्यांना हवा आहे ना, मग त्यांनाच इथे साईन करावी लागेल." तेव्हा इथे आता काकू म्हणत असतात, "अहो असं काय करताय तुम्ही? मी तिची मैत्रीण आहे. मी तिची एकदम बेस्ट फ्रेंड आहे. मी साईन केली तर कुठे बिघडलं? तिला आता जमत नाही आहे म्हणून मी करते. द्या ना इकडे. हॉल तर आम्हालाच हवा आहे ना. मी तिची मैत्रीण आहे, तुम्ही द्या माझ्याकडे." तरीसुद्धा दादा म्हणतात की नाही देता येणार. "हे बघा, हे नियमांच्या पलीकडे आहे. ज्याला कोणाला इथे हॉल बुक करायचा आहे त्यांनीच फक्त साईन करायची. तुम्ही त्यांच्याकडे पेन द्या आणि त्यांना साईन करायला सांगा." तेव्हा इकडे शुभाची मैत्रीण म्हणत असते, "शुभा, अगं साईन कर ना. हॉल तर हवा आहे ना तुला, नाहीतर हॉल हातातून जाईल आणि पुन्हा भेटणार नाही. मग काय करशील तू? तेव्हा आता साईन कर." तेव्हा दादा म्हणत असतात, "कितीतरी लोकं हॉल बुक करायला येतात आणि जर त्यांना आम्ही हॉल दिला आणि तुम्हाला नाही मिळालं तर? तेव्हा प्लीज तुम्ही साईन करा." तेव्हा शुभा आता पुन्हा एकदा साईन करण्यासाठी प्रयत्न करत असते. ती पुन्हा पेन आपल्या हातामध्ये घेते, पण तिचा हात इथे साईन करायला तयारच नसतो. तिला खूप जास्त भीती वाटत असते. लहानपणापासून साईन करण्याची जी काही भीती शुभाच्या मनामध्ये बसलेली असते, ती आत्तापर्यंत गेलेली नाही आहे. तेव्हा इकडे शुभा तरीसुद्धा प्रयत्न करत असताना तिला काही साईन करता येत नाही. तेव्हा ती पेन तिथेच टाकते आणि म्हणते, "सॉरी, माफ करा, पण मला साईन करता येत नाही आहे. हे येतील, साईन करतील आणि तुम्हाला पैसेसुद्धा देतील." तेव्हा इथे शुभाला मात्र आता साईन करता येत नाही म्हणून हॉल आता बुक झालेला नसतो. त्यामुळे इथे आता शुभा पेन तिथेच टाकते आणि सरळ घरी येते. तिच्या मैत्रिणीला ते दादा साईन करू देत नाही म्हणून आता हॉलच हातातून गेलेला असतो. तर इथे संजय सर आता फोनवरती बोलत असतात. तेवढ्यातच तिथे समीर येतो. समीरला आता त्यांना आमंत्रण द्यायचं असतं. कारण मकरंदचं लग्न असतं, त्यामुळे आपल्या सरांना आमंत्रण देणं तो सगळ्यात आधी महत्त्वाचं समजतो. तेव्हा इकडे संजय सर म्हणत असतात, "अरे समीर बोल ना, काही काम होतं का तुझं?" तेव्हा समीर म्हणतो की "सर, आज काही काम नाही आहे, तर तुम्हाला मला आमंत्रण द्यायचं आहे." तेव्हा संजय सर म्हणतात की "कसलं आमंत्रण द्यायचं आहे?" समीर म्हणत असतो की "माझ्या भावाचं लग्न आहे ना, तेव्हा त्याच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मी इथे आलेलो आहे." तेव्हा संजय सर म्हणतात की "लग्न कधी आहे?" तेव्हा इकडे समीर म्हणत असतो की "सर, लग्न तर पुढच्या आठवड्यामध्ये आहे. मी तुम्हाला इथे रीतसर आमंत्रण देईन. पत्रिका वगैरे छापायला टाकल्यात त्या मिळतीलच. तेव्हा मी तुम्हाला पत्रिका तर देणारच आहे. पण आता तरीसुद्धा मी तुमच्या कानावर टाकून ठेवतोय की माझ्या भावाचं लग्न ठरलंय म्हणून आणि तुम्हाला लग्नाला यायचंय सर. तुम्ही आठवणीने लग्नाला यायचं. तुम्ही आलात तर मला बरं वाटेल." तेव्हा संजय सर विचारतात की "तुमच्या होणाऱ्या वहिनीचं नाव काय आहे?" म्हणजे मकरंदच्या होणाऱ्या बायकोचं नाव काय आहे? तेव्हा इकडे आता समीर म्हणत असतो की "तिचं नाव स्वीटी आहे." म्हणजे नाव आहे सुकन्या. सगळे स्वीटीज बोलतात. तेव्हा आता तुम्ही लग्नाला याल ना सर? तेव्हा संजय सर म्हणतात की "समीर, मी नक्कीच आलो असतो तुझ्या भावाच्या लग्नाला पुढच्या आठवड्यामध्ये. पण तुला तर माहिती आहे ना, परदेशामध्ये माझ्या मीटिंग लाईन्ड अप आहेत. तुला तर सगळं माहिती आहे. मला दुबईमध्ये जायचं आहे." तेव्हा इथे समीर म्हणत असतो की "हो सर, मला कल्पना आहे त्याची." त्यानंतरला इकडे शुभा म्हणत असते की "नाही गं, मला नाही जमत आहे, जाऊ दे. तुम्ही हिलासुद्धा साईन करून देत नाही. मग हेच येतील आणि साईन करतील." तेव्हा इकडे दादा म्हणत असतात, "पण मॅडम हे बघा, जर दळवी आले आणि त्यांनी जर हॉल बुक केला तर मग मी त्यांना नाही म्हणणार नाही हां. ते लगेच हॉलसुद्धा बुक करून घेतील, पैसे भरतील आणि साईनसुद्धा करतील."
तेव्हा शुभा काही न बोलता सरळ तिथून आता घरचा रस्ता पकडते. त्यानंतरला समीर इथे संजय सरांना सांगायला आलेला असतो की भावाचं लग्न तर ठरले, तुम्ही आला असतात तर मला जास्त बरं वाटलं असतं. तेव्हा इकडे संजय सरांनी सांगितलेलं असतं की दुबईमध्ये मीटिंग आहे म्हणून मला येता येणार नाही आहे, पण तू एन्जॉय कर ना. मी नसलो म्हणून काय झालं, मंगेश सर तर आहेत, मंगेश सर येतील ना त्याच्या लग्नाला. तेव्हा समीर म्हणतो, नाही सर, म्हणजे आता आपले मंगेश सर तर आहेचच, पण तुम्ही जर आला असतात ना तर पर्सनली मला खूप बरं वाटलं असतं, म्हणून म्हणतोय सर, बाकी काही नाही. तेव्हा इथे संजय सर म्हणतात की तू अजिबात काळजी करू नको, तुझ्या भावाचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडू दे, नंतर मी आल्यानंतर आपलं भेटणं होईलच, तेव्हा मी जाऊन त्यांना हवं तर भेटेन. पण तू ऑल द बेस्ट, तू एन्जॉय कर. तुला सुट्टीसुद्धा हवी असेल ना तर तू सुट्टीसुद्धा घेऊ शकतोस, पण आपलं नवीन प्रोडक्शनचं काम आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय होता कामा नये. बाकी तुला सुट्टी घ्यायची आहे तर तू घे. तेव्हा समीर म्हणतो, नाही सर, असं काही होणार नाही आहे. तेव्हा इकडे आता संजय सरांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या असतात आणि व्यवस्थित काम करायला सांगितलेलं असतं. पण इथे मकरनच्या लग्नाला आता येता येणार नाही आहे, कारण का ते दुबईमध्ये जात असतात. तर इकडे शुभा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते, कारण तिची नात तिला म्हणत असते की आजी तू आलीस, चल आपण एक काम करूया, आपण दोघेजणं तिथे जाऊन खेळूया. नाहीतर आजी एक काम कर ना, माझ्या डॉगीचं कान तुटलंय, ते नीट लावून दे ना आजी, प्लीज डॉगीचं कान नीट लावून दे ना. तरीसुद्धा शुभा तिच्याशी काही बोलत नाही, कारण तिला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तिने साईन केले नाही आहे म्हणून आता हॉलसुद्धा हातामधून जातोय की काय, असं तिला वाटत असतं. तर शुभा आता घरी आलेली असते, पण तरीसुद्धा तिला आठवत असतं की कशा पद्धतीने तिला साईन करता आलेली नाही आहे, कशी ती घाबरली होती, हे सगळं तिला आता आठवत असतं. एवढे प्रयत्न करत होती की एक साईन करता यावी, पण तिला प्रयत्न करूनसुद्धा तिचा हात वळायला काही तयार नसतो. तिची मैत्रीण साईन करायला निघालेली असते, पण तिला करू दिलं जात नाही. तेव्हा शुभाला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. आपल्या मुलाच्या लग्नासाठी आपण हॉल बुक करायला गेलो आणि आता तो हॉल हातातून जातोय की काय, अशी भीतीसुद्धा तिला वाटत असते. लहान असताना तिच्या बाबांनी तिला मारलेलं असतं, काहीतरी चूक झालेली असते म्हणून, आणि तेव्हापासून तिच्या मनामध्ये एक वेगळीच भीती असते. ती म्हणत असते की बाबा मी साईन नाही करणार, मी नाही करणार साईन, असं हे सगळं तिला प्रकरण आता आठवतं. त्यानंतर शुभा आता रडत बसलेली असते. तेवढ्यातच स्वीटी येते आणि दरवाजा जोरात नॉक करते. ती म्हणत असते की मम्मी जी, दरवाज़ा खोलिए ना, आई दरवाज़ा खोलिए ना, मुझे आपसे बात करनी है. तेव्हा इथे शुभा आपले डोळे वगैरे पुसते आणि जाऊन आता दरवाजा उघडते. तेव्हा इथे आता स्वीटीला काही कळत नाही की नक्की झाले तरी काय. ती आतमध्ये येते काहीतरी विचारायला, पण ती बघते तर शुभाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा स्वीटी म्हणते की आई क्या हुआ, आप क्यों रो रही हो, कुछ बोला क्या, मकरन ने कुछ बोला क्या, किसी और ने कुछ बोला क्या, मुझसे कुछ गलती हो गई, मेरी वजह से आप रो रहे हो. असे खूप सारे प्रश्न ती इथे शुभाला विचारत असते. अगर मकरन ने कुछ बोला होगा तो हात जोडकर मैं उसकी तरफ से आपसे माफ़ी मागती हूँ, असं सुद्धा ती म्हणते. तेव्हा शुभा म्हणत असते, नाही गं नाही, असू दे, तुमच्याकडून काही चूक झालेली नाही आहे, चूक तर माझ्याकडूनच झालेली आहे. तेवढ्यातच तिथे यशवंत काकासुद्धा आलेले असतात. ते म्हणत असतात की अगं शुभा, तुला माहिती आहे का, किती दिवसानंतर मी ऑफिसमध्ये गेलो आणि खूप उशीर झाला ना मला यायला. काय करणार, सगळेजण एवढा आदर देत होते, एवढे माझ्याबरोबर छान बोलत होते ना. तेव्हा इकडे यशवंत काका म्हणत असतात की हे सगळं आहे ना, मी प्रामाणिकपणे माझं जे काम केलं आहे ना त्याचं श्रेय आहे, म्हणूनच सगळेजण माझ्याकडे चांगल्या नजरेने बोलत आहेत आणि रिस्पेक्टफुली बघत आहेत. तेव्हा इकडे आता शुभा खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तेव्हा यशवंत काका म्हणतात की काय गं, काय झालं, हॉल बुक करण्यासाठी तू आणि तुझी मैत्रीण दोघीजणी जात होता ना, केला का हॉल बुक. तेव्हा इकडे आता हॉल बुक करायला तर ती गेलेली असते, पण हॉल मात्र बुक आता झालेला नसतो. यशवंत काका म्हणतात, काय झालं शुभा, काही सांगशील का, हॉल बुक केलास ना, किती पैसे द्यायचे आहेत, काही विचारलंस का. तेव्हा शुभा आता रडायला लागते. स्वीटीला कळत नाही की नक्की कारण काय आहे. शुभाने स्वीटीला सुद्धा सांगितलेलं नसतं रडण्याचं मागचं नक्की कारण काय आहे. यशवंत काका म्हणतात की शुभा काय झालं, काही सांगशील का, अगं हॉल बुक झालं का, लग्न आहे पुढच्या आठवड्यामध्ये. तेव्हा इकडे आता शुभा म्हणत असते, नाही हो, मला सही नाही करता आली, मी खूप प्रयत्न केले पण मला नाही जमलं.
तेव्हा यशवंत काका म्हणतात, अगं शुभा असं काय करतेस तू? तुला माहिती आहे ना हॉल मिळत नाही. आधीच बुकिंग करून ठेवायचं असतं आणि एमर्जन्सीमध्ये लोक जास्त पैसे देऊनसुद्धा इथे हॉल बुक करून घेत असतात. तुला माहिती आहे ना? तेव्हा आता आपल्याला नाही हॉल मिळाला तर आपण काय करायचं? तेव्हा शुभा म्हणते, मी खूप प्रयत्न केले. खरं सांगते मी खूप प्रयत्न केले. पण मला नाही जमलं हो सही करायला. माझा हात वळायलाच तयार नव्हता. तेव्हा इकडे काका म्हणत असतात की आता मी काय बोलू? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता शुभा खूप जास्त रडत असते. यशवंत काका म्हणतात, जाऊ दे. तुला जे काही करायचं आहे ते तू कर. तेव्हा इकडे शुभा आता रडायला लागल्यानंतर तिथे कसंबसं स्वीटी तिला समजावते, तिला शांत करते. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला शुभा आता लागलेली असते. ती तयारी करत असते. तेवढ्यातच यशवंत काका फोनवरती बोलत असतात. कुठे हॉलचा इंतजाम होत आहे का ते बघत असतात. तेव्हा इकडे स्वीटी येते आणि म्हणते, आंटी मैं आपकी हेल्प कर दूँ? तेव्हा शुभा म्हणते की हां कर ना. तर इकडे वाटाणे सोलण्यासाठी स्वीटी शुभाला मदत करत असते आणि ती म्हणत असते की आई क्या हुआ? आप साइन करने से इतना क्यों डरते हो? उस दिन जो कुरियर वाला आया था तब भी आप साइन करने के लिए डर रही थी और आज हॉल बुक करने गई थी और साइन करने की वजह से आप हॉल को छोड़ के ही चली आ गई. तेव्हा इकडे आता शुभा म्हणत असते की मुझे साइन करने से डर लगता है. तेव्हा इथे स्वीटी म्हणत असते, लेकिन क्यों? आपको डर क्यों लगता है? साइन तो हर कोई करता है. तेव्हा इथे शुभा म्हणत असते की काही नाही, मला नाही काही बोलायचं. तेव्हा स्वीटी म्हणते कि आई आप मुझे बता सकते हो, मैं किसी को नहीं बताऊंगी, मकरंद को भी नहीं, और मैं आपको जज भी नहीं करूंगी. लेकिन आप मुझसे अगर बात करोगे तो आपका दिल भी हल्का हो जाएगा. आप मुझसे बात करो ना. तो यहाँ पे यशवंत काका हे आता हॉल कुठे आहे का ते चेक करत असतात. आपल्या मित्रांना फोन करत असतात आणि कुठे ओळखीत हॉल वगैरे आहे का ते बघत असतात. पण कुठेही आता हॉल मिळत नसतो. तेव्हा स्वीटी म्हणत असते की आई बताओ ना क्या हुआ था? आप साइन करने के लिए इतना क्यों डरते हो? तेव्हा इकडे आता शुभा म्हणत असते की कसं आहे ना, माझे वडील म्हणजे आमचे अण्णा माझे आणि माझ्या भावाचे खूप जास्त लाड करायचे. माझा भाऊ आहे ना, त्याला ट्रेकिंगला जायला खूप आवडायचं. डोंगर चढायला खूप जास्त आवडायचं. तेव्हा माझ्या भावाला ते आवडायचं, पण माझ्या बाबांना तसं आवडायचं नाही. माझे बाबा खूपच जास्त स्ट्रिक्ट होते. त्यांना असं होतं की अभ्यास करायचा मुलांनी खूप आणि चांगलं शिकायचं, सवरायचं आणि चांगल्या पगाराची नोकरी करायची, असं माझ्या बाबांना वाटायचं. म्हणून त्यांना माझ्या भावाचं ट्रेकिंगला वगैरे जाणं हे अजिबात आवडायचं नाही. एके दिवशी माझ्या भावाला ट्रेकिंगला जायचं होतं आणि फॉर्मवरती बाबांची सही हवी होती. पण बाबा सही करायलाच काही तयार नव्हते फॉर्मवरती. तेव्हा इकडे माझा भाऊ खूप रडत होता. खूप जास्त रडायला लागला. तो माझ्यापेक्षा लहान आहे ना. माझा भाऊ रडत होता. हे मला काही सहन झालं नाही आणि म्हणून मी माझ्या वडिलांची म्हणजे माझ्या अण्णांची खोटी सही केली त्या पेपरवरती आणि मी दिली होती. तेव्हा माझ्या वडिलांना ते कळलं की मी खोटी सही केली म्हणून. तेव्हा माझ्या वडिलांनी मला खूप मारलं. मला मारलं. अगदी छडीने मारलं. तेव्हा स्वीटी म्हणते, इसका मतलब आपके पापा आपको मारते थे? तेव्हा शुभा म्हणते, नहीं नहीं, मेरे पिताजी मुझे नहीं मारते थे, लेकिन मैंने गलती भी तो की थी ना, वो भी इतनी बड़ी गलती. इसकी वजह से उन्हें बहुत ज़्यादा बुरा लगा था, उनको हर्ट हुआ था, इसकी वजह से उन्होंने मुझे मारा था. लेकिन जब भी मैं साइन करने जाती हूँ तो मेरे हाथ बहुत ही ज़्यादा थर-थर काँपते हैं और मुझे बहुत ही ज़्यादा डर भी लगता है साइन करने से. तेव्हा इकडे मी आज हॉल बुक करायला गेले आणि तिथे गेल्यानंतर मला साइन करायला सांगितली आणि मी साइन नाही करू शकले. म्हणूनच आपल्या हातातून तो हॉल निघून गेला. पण मी खूप प्रयत्न केले स्वीटी, मी खूप प्रयत्न केले साइन करण्याचे. पण माझ्या हाताने मला साइन झालीच नाही. माझ्या मैत्रिणीला सांगितलं साइन करायला, तर तो माणूस म्हणाला की नाही, आपकी फ्रेंड नहीं साइन कर सकती, आपको ही करना पड़ेगा. जिसको हॉल चाहिए वही साइन कर सकता है. तेव्हा स्वीटी म्हणते कि कोई बात नहीं, आप मत रोना, कोई बात नहीं, हमें दूसरा हॉल मिल जाएगा, लेकिन आप रोना मत. तेव्हा ती म्हणते की आपण एक काम करूया, आपण रोज साईनची आता प्रॅक्टिस करूया. मी तुमच्याकडून सही करून घेईन, ठीक आहे? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे यशवंत काका म्हणत असतात की सगळीकडे फोन करून झाले पण कुठेही हॉल मिळत नाही आहे. आता कुठे लग्न करणार? पुढच्या आठवड्यात लग्न आहे, पण जर हॉलच नाही मिळाला तर लग्न करणार तरी कुठे? तेव्हा इथे सीमा म्हणत असते की आई बघा ना, म्हणजे मला तर वाटतंय या दोघांना लग्न करायची घाई लागली आहे, पण यांच्या नशिबात लवकर लग्न करणं नाही आहे. तुम्ही बघा ना, आता दोघांचं लग्न झालं आहे पण तरीसुद्धा आपण त्यांचं लग्न लावून देतो आहे.
तर एक हॉलसुद्धा मिळत नाही आहे. हे दोघंजणं लग्न करायला निघालेत, पण मला नाही वाटत की हे दोघंजणं लग्न करू शकतील आणि आपण ते लग्न बघू शकू. कारण इथे तर हॉलच मिळत नाही आहे. मग कशावरून यांचं लग्न पुढच्या आठवड्यात होणार आहे? ते त्याच्या पुढच्या आठवड्यातही होऊ शकतं, हो की नाही? तेव्हा इकडे आता सीमा म्हणत असते की आई राहू द्या. मला तर वाटते या दोघांचं लग्नच राहू द्या. आता काय आपल्याला कुठे हॉल मिळेल आणि लग्न यांचं होईल असं मला वाटत नाही, असं सीमा